हरियाणा में है भाई। भाई कैसा लग रहा है जी? अच्छा लग रहा है, ठंड बहुत है भाई, ठंड है। ठंड बहुत है मैन। ठंड है। गाना This पड़ गई is ठंड this is से। how Gaddi this is how Gaddi looks, यार. When you travel from another state to another state. शो भाई, ये आपके लिए। आता आमचं जे जेवण झालेलं आहे इथे हे बघू शकता तुम्ही. फार सुंदर होतं. आणि या हॉटेलची खासियत म्हणजे ना सगळ्या प्रेमानंद महाराजचे त्यांनी कोट्स लावलेले आहेत एकदम सुंदर असे. आय गेस ते खूप छान भक्त आहेत तिथे. रेस्टॉरंट एकदम चांगलं आहे, फॅमिली रेस्टॉरंट आहे, फूड पण चांगलं आहे, सगळं एकदम चांगलं छान जास्त जेवण झालं. थांबलो आहे आता हरियाणामध्ये आम्ही सध्या. मरोड़ के ले जाएंगे मेरे भाई, बदमाशी चढ़ रही है कि लाडले जय बाबा की। जय बाबा की. में सब्सक्राइब है भाई का आज। मीटअप कर लेते भाई, आ जाओ ऑन स्पॉट. अभी यहाँ से हमारी माउंटेन जर्नी चालू शुरू होने वाली है थोड़ी देर में भाई. पटका पटका के हाच इथं रस्त्यावर लुंगीच्या चेंज करतोय. ये असलं सिविक सेन्स आहे का? झिरो सिविक सेन्स. कोण घेऊन आलं रे? झिरो. भर हायवेवर कोण लुंगीवर फिरतोय. ठीक आहे, कॉपी नको म्हणतोय. कंटाळा आला आहे. स्वतःच्या आजची 500 रुपये हातात पीक झालेली कसं गिऱ्हाईक व्हायचं? आहे. बैक की एवढा भारी ह्याच्यात बसलाय तू, कुठं बसलाय, काय करतोय, कोणावर बसलाय तू, तरी कॉपी कसं काय नाही म्हणते तू. रडू आलं मला. हा रडू आलं मला खूप. आता कॉपी पी प्यायचे ना, आता बघू ते आणते का नाही. आता दुसरी गाडी पण आली आहे. रात्रीचे वाजले 1:30. तर आम्ही आता बसलो कॉफी प्यायला. कारण की आम्हाला ओव्हरनाईट ड्राईव्ह करायचं आहे, आम्हाला पोचायचं नैनितालला आणि नैनितालला स्टे करायचा. म्हणजे आम्ही आज उद्या सकाळी नैनितालला परत पोचेल. या प्लॅनिंगनुसार आम्ही आता कॉफी वगैरे पितोय. तर पाहिने बोला दिसते काय. कॉफीची टेस्ट करून बघूयात कशी आहे कॉफी. आता तुम्हाला कॉफी टेस्ट मालक स्वतः खुद्द DK's बिग बीचे मालक स्वतः सर्व्हिस सर्वा हॉटेल भाग्यश्री कॅफे DK's बिग बी हे ब्लॉगर यायला लागते कॉफी प्यायला. हे समोरचे ब्लॉगर तुम्ही पाहतात, ते ब्लॉगर आज 4 दिवस झाले डेली झोपलेले नाही आहेत. तरी पण असं तुमच्या तोंडाकडे बघून वाटते का ते झोपले नाहीत? बघा झोपल्यात. हो का, हे झोपलेले गडी हे आहेत. झोपलेले आहेत, बसलो का झोपलो. फ्रेश आहेत. बसले की झोपलं. भरली निघाली. टांगा पलटी वाडा बरोबर. नंबर 1 ड्रायव्हर दाखव एकदा ब्लॉग मध्ये दाखव. नंबर 1 चा ड्रायव्हर बघा. F1 ड्रायव्हर डायरेक्ट. अरे भाई ये बहुत डेंजर ड्राइवर है, फ्रंट का ड्राइवर है और हेलीकॉप्टर भी चलाते हैं. और फार्मिंग करणारा ड्रायव्हर दाखव एकदा. नाद निराळा 32 शिराळा गेलाय. और फार्मिंग याचं मिनिंग तुम्ही DK's बिग बीना DM करून विचारू शकता. या मनीचं म्हणणं काय. आम्ही आलो आहे मुराबाद जवळ. आता नैनिताल इथून 200 किलोमीटर आहे वाटतं बहुतेक. तर फॉग बघू शकता. खूप फॉग आहे, खूप फॉग आहे मित्रांनो. तर मित्रांनो हे 3 हॉट व्हील्स घेतलेत आणि ही एक आहे टोयोटाची लँड क्रुझर घेतली आहे 4x4 बघू शकता. आणि प्रीमियम कार्स आहेत. एक आहे BMW i10 रोस्टर, एक आहे लॅम्बोर्गिनी सियानचा आणि मॅक्लॅरेन F1 P1 आहे बघू शकता. काय भाई एकदम. थांबलो आम्ही एका ठिकाणी. एक पंप आहे, ऑपरेशन होण्यासाठी थांबले. तर दुसरी गाडी पण इथेच आहे. आणि इथून रामपूर बायपास आहे. इकडून जाता समोर रामपूर आहे. ट्रक कुठं लावला तुमचा? ट्रक आहे ना भाई, ट्रक आहे का? किती पंढरपूर से? पंढरपूर से क्या है? बटाटा. हा मा कुठे तुम्ही कुठे झाली बिस्किट कोला घेऊन? काय लागलं कुठून आणले? तू कशाला घेतो? इथं पत्ते हा ट्रक मध्ये आणले काय? हा
हे बघा नियोजनबद्ध आमचे मामा बिस्किट पॅकेट बिस्किट घेत पाहिले तिथे अख्ख्या ट्रिपमध्ये लिंगीर फिरले काही सांगायचं तुम्हाला आता तुम्हाला ब्लॉगमध्ये कळूनच जाईल व्हिडिओ डिलीट कहना क्या चाहते हो मला म्हणते नाही का म्हणते गाडी चालू कर नको नको म्हणलं पुढे जाईल म्हणलं चाय चालू केलं चाय पिजिए का हे बघा मित्रांनो नैनितालला जाताना असा थोडाफार सिनेमॅटिक व्ह्यू तुम्हाला दिसतच असेल छान वाटतं ड्राईव्ह करणे दोन्ही बाजूला झाडं मध्ये चांगला रोड ट्रॅफिक नाही आहे मस्त आहे एकदा लोकेशन बद्दल सांगू शकता का कोणतं लोकेशन आहे सबस्क्रायबर्सला कळायला हवं ना कोणतं लोकेशन आहे त्यानंतर आम्ही ॲड करू नाही घाण बोर झालं मला हे लय वाईट झालेले आहेत खरं नैनिताल मधनं ट्रेन आहे वगैरे कोण जाणार याला पटतो का तुला अरे फ्रॉम नैनिताल चालू आहे अरे पोळ साहेब यांचं काय त्यांना शाळेत घेऊन मुलांना सांभाळायचं पडलेलं आहे तुमचा ट्रक कुठला लावलाय वर ट्रकाटे नाही त्याला स्ट्रॉबेरी घेऊन चाललंय नाही नाही एक नवीन प्रकारचं सॅम्पल तयार केलं आम्ही कारण नॉर्मली सगळ्या स्ट्रॉबेरी लाल वगैरे चेरी असतात गुड मॉर्निंग गाईज तर आता आम्ही पोचतो ऑलमोस्ट 30 किलोमीटर बाकी नैनितालला ऑन द वेच आहे आधी इथून सगळा पूर्ण घाट सेक्शन चालू होतो बिफोर दॅट एक तुम्हाला छोटं गाव आहे टाऊन टाईपमध्ये तिथे तुम्हाला सगळं ब्रेकफास्ट वगैरे चांगलं मिळतं मग आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये बसलो जिथे चांगला ब्रेकफास्ट मिळतं तर सगळ्यांना ऑर्डर दिलेत मॅगीज वगैरे आहे ऑमलेट वगैरे आहे तर कॉफी वगैरे आहे टर्निंग पॉईंट ट्रीट असं हे बरोबर ज्या लेफ्ट टर्न मारलं की त्या टर्निंग पॉईंटलाच आहे म्हणून टर्निंग पॉईंट ट्रीट असं रेस्टॉरंटचं नाव आहे सो ब्रेकफास्ट करायला थांबलो इथून पुढे आम्ही परत अजून एक अर्धा एक तासामध्ये नैनितालला पोहोचेल तिथून मग आमचं अकोमोडेशनमध्ये जाऊन फ्रेशअप वगैरे होऊन मग पुढचे जे स्पॉट्स आहेत नियर बाय ते करेल हाय गाईज तर आत्ता आलो जस्ट नैनितालला पोहोचलो आहे तुम्हाला व्ह्यू दाखवतो पार्किंगचा आणि इथे ॲक्च्युली पार्किंग प्लस क्रिकेटचं ग्राउंड आहे मॅचेस चालू आहेत करंट तिथे आणि तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवतो एक सेकंड हा बघा व्ह्यू ते पार्किंगच्या पलीकडे क्रिकेटचं ग्राउंड आहे आणि वरचा व्ह्यू बघा हा व्ह्यू आहे वेलकम टू नैनिताल गाईज ते लेक आहे इकडे बघा इकडे लेकचा व्ह्यू इकडे तुम्ही बोटिंग वगैरे करू शकता सगळं खूप छान असं व्ह्यू आहे आणि हा त्या या पार्किंगपासून मॉल रोडला जायला हा मधून शॉर्टकट आहे तर तुम्ही डिरेक्टली 4 किलोमीटरचा चक्कर बायपास करू शकता या शॉर्टकटमधून चालत जाऊ शकता इकडून तिकडे आणि याच्या राईट साईडला एक्झॅक्टली ते लेक आहे जिथे तुम्ही बोटिंग वगैरे करू शकता गुड इव्हनिंग गाईज तर आता इव्हिनिंग झाली आहे स्लो आता आम्ही फ्रेश होऊन आलो होतो बाहेर मॉल रोडला हे बघा हे मिनी FC आहे आपला FC रोड आहे पूर्ण FC रोड कसं वाटतं पोरांनो तुम्हाला या रोडला फिरून एक नंबर खूप छान आहे कसं आहे खूप छान खूप आनंद वाटतोय असलं छान मार्केट असला छान निसर्गाची सौंदर्य पाहायला मिळत नाही फक्त महाग आहेत जरा माग नाहीत आपलं बजेट लो आहे सर हां ते तर आहे काय माग नाही आहे आपलं बजेट लो आहे एक्झॅक्टली गरिबी बाकी काय नाही गरिबी बहुत बुरी होती यार गरिबी ऑन टॉप आहे इथं एका दिवसाची पगार आहे त्या स्वेटर मध्ये तेव्हा ही लेन पण इकडे पण सगळं शॉपिंगचं आहे ज्वेलरीज वगैरे आहे गिफ्ट्स वगैरे आहे तिकडे इकडे क्लोथिंग वगैरे पण मिळतं तुम्हाला लुक्स कसं छान आहे कधी या नैनितालला इकडे शॉपिंग करू शकतो तुम्ही गुड मॉर्निंग गाईज तर आता सकाळी झालेलं आहे
आणि मी नैनितालमध्ये आहे. सो आत्ताचे वाजले आहेत अराऊंड 9. तर आम्ही आता निघतो फ्रेश होऊन. बाकीचे पोरं फ्रेश होत आहेत. मी आणि DK चहा प्यायला आलो होतो खाली. आमचं हॉटेल इथेच वरती आहे आणि हा तुम्ही बघू शकता लेक व्ह्यू. तो इथं आलो होतो खाली चहा प्यायला. तर इथला मला एक लोकल पदार्थ आहे ते खाऊ म्हटलं. तर तुम्हाला दाखवतो मी काय खाणार आहे. ब्रेड टिक्की. इट्स कॉल्ड ब्रेड टिक्की आणि चाय, गरमागरम चाय विथ अ लेक व्ह्यू गाईज. इट्स कॉल्ड अजून एक नवीन प्रकार खायला घेतलेला आहे. इट्स कॉल्ड पनीर चिला. टेस्ट तुम्हाला सांगतो कशी याची. इथलं लोकल आयटम आहे ॲक्च्युली. तर आम्ही आता इथून पुढे आवरून जाणार आहे कैची धामला. तर तिकडचं दर्शन वगैरे करून मग अजून एक टेम्पल आहे, मग तेही एक्सप्लोर करेल. मग तिकडून मग रिटर्न जर्नी स्टार्ट करेल आय गेस. सो काय असेल सिनेमॅटिक्स वगैरे इथून पुढे तुम्हाला दिसतील त्याचे. तर स्टे ट्यून. बाय. आमचे 2 ड्रायव्हर गाडी आणायला गेले तर ना आम्ही थांबलोय वेटिंग करत. तिथं आमच्या बॅग आहेत. एक माकड वरती बसलाय 25 मिनिटं झाली. आणि आम्ही आता लेकच्या बाजूला एकदम व्ह्यू बघत गप्पा मारत टाइम स्पेंड करतोय. क्वालिटी टाइम. तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे. खूप गर्दी. फायनली आम्ही पोचलो आहे निमकरोली बाबाच्या आश्रममध्ये. बघू शकता असं निसर्गरम्य असं वातावरणामध्ये आहे मंदिर. असे एंट्री तर आमचं इथलं दर्शन झालेलं आहे आता. खूप छान असं दर्शन झालं इथे. मॅनेजमेंट खूप छान आहे इकडचं, त्याच्यामुळे इतकं क्राऊड असेल पण आमचं मिनिमम 15 ते 20 मिनटात दर्शन झालं इथलं. सो एक्सपिरियन्स फार छान होता. खूप पीसफुल होतं एक्सपिरियन्स. चांगलं वाटलं मंदिरात आल्यावर. थोडं बसलो थोडं. आता इकडचं थोडं हे काय खरेदी केली थोडीफार. सो आता आम्ही निघालो. अजून एक टेम्पल आहे तिकडे निघालो आहे. मग तिकडून आम्ही डिरेक्टली मग रिटर्न जर्नी स्टार्ट करेल. आम्ही आता गोलू टेम्पलला चाललो आहे. तर मग तिथं खूप ट्रॅफिक लागले म्हणून एकदम छोटा पॅसेज रस्त्याचा आहे बघा. तुम्ही दिसत असेल या गाड्या सगळ्या स्ट्रेटमध्ये इकडे थांबवल्यात आणि तिकडून गाडी येणार आता तिकडून जाणार. कारण की ॲट अ टाईम एकच गाडी बसते या पॅसेजमध्ये. सो आता इथून मंदिर आहे अराउंड 1 किलोमीटर असेल मे बी. आणि इथून तुम्हाला व्ह्यू दाखवते बघा. हा व्ह्यू कसा आहे. व्ह्यू एकदम हाय अल्टिट्यूड. आलं तर गाडी जस्ट पार्क केली इकडे. तुम्ही बघू शकता 4 किलोमीटर लांब पार्किंग बघा कसं आहे. गाड्या लावायला जागा नाही, तेवढी गर्दी आहे आज इकडे. तर आता गाडी लावून मेन DK चाललोय. चालत 4 किलोमीटर लांब. 4 किलोमीटर लांब मंदिराकडे. तर लेट्स आता मंदिरात जाऊन दर्शन घेतो. तुम्हाला तिचे जर तिथं अलाउड असेल, अलाउड नसतं युजली, पण काही जर भेटलंच तर तुम्हाला बघायला भेटेल. बाय. इथून नैनितालचं लेक पण दिसत आहे. खूप नैनितालचं लेक आहे इथं. पाहू शकता मित्रांनो तुम्ही हा व्ह्यू आहे. शांतता खूप आहे. आम्ही आलोय गोलीदेव टेम्पलला. इथे एक प्रथा आहे की अशा चिठ्ठीमध्ये तुम्हाला तुमच्या विशेष लिहून इथे बांधायची असते चिठ्ठी. जेव्हा ती विश कंप्लीट होईल तेव्हा तुम्हाला कळेलच. आणि असं तुझा प्रसाद वगैरे आहे. आणि काय लिहिले ते कोणाला सांगायचं नाही हे महत्त्वाचं. तरी आम्ही सगळ्यांनी आता ते सगळ्यांचे स्वतःच्या विशेष आम्ही या घंट्यांना बांधून ठेवलेलं आहे. हे बघा तुम्हाला दिसत असेल असे बांधून तिथे अडकवणार आम्ही. आम्ही आता चाललोय. भावाचं काय म्हणणं इकडे बघी. तुमचं काय म्हणणं महेश सर? माझं असं म्हणणं आहे की ह्या देवाला असं लिहून देण्यापेक्षा कर्म चांगले करा. कर्म चांगले केल्यानंतर ऑटोमॅटिक देव आपल्याला देईल. याला खाली पाठव. याला घरी पाठव. कर्म करा. तर आम्ही चाललो आता मंदिराच्या इकडे. मला सैनिक स्कूल गोरखाल स्कूल आहे. इकडे एंट्री आहे टेम्पलची.
हे बघा सगळ्या लोकांनी स्वतःच्या चिठ्ठ्या लिहिलेल्या आहेत. अशी लाईन आहे. इकडे आरती वगैरे चालू आहेत. सगळीकडे घंटा वगैरे बांधलेले आहेत सगळं श्रद्धाळूंनी. हे बघा हे बघा सगळीकडे घंट्या बांधलेल्या आहेत बघा. एक लहान मुलगा याला माफ करायला बोलायचं अरे निरागस आहे तो, देवाकडे चालतं. मला काय करायचं कर देवा, त्याला काय करू नको. तुम्हाला हे मंदिर कोणत्या मूवीमध्ये आहे गेस करू शकता का तुम्ही? कमेंटमध्ये जरूर सांगा. कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि लाईक करा. आणि क्लू देतो, शाहिद कपूरचा मूवी आहे तो. दर्शन झालेलं आहे. तर मला दर्शन बाहेर आल्यानंतर एक छोटंसं कोझी असं हॉटेल दिसलं. तर इकडे आलो होतो चहा प्यायला. हे बघा चहा, आणि इकडचा त्याचा मागचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. खूप खूप सुंदर असा व्ह्यू आहे. तर म्हटलं तुम्हाला दाखवायचा हा व्ह्यू. इतका मनमोहित करणारा सुंदर असा व्ह्यू इकडे तुम्हाला दिसेल. हे बघा काय पाहिजे आयुष्यात अजून. 4 दोस्त और चाय और ये व्यू, बस लाईफ सॉर्टेड आहे बॉस. काम काम हे तुम्हाला आयुष्यभर करायचं आहे. मरूच तर काम आहे. 4 दिवस एन्जॉय करा बस. क्या ही बोले हैं. मला एक जब आप कभी गोलू टेम्पल, यहाँ पे देखो, यहाँ पे गोलू टेम्पल है, वहाँ पे एक एंट्री है, ये वाली एक एंट्री है, और उसके पीछे वाली 2 एंट्री है. जो फर्स्ट वाली एंट्री होती है ना, जो स्कूल का बोर्ड लगा है यहाँ पे, तो उससे यहाँ पे नीचे ना थोड़ा यहाँ के देवकी रेस्टोरेंट के बगल में ना एक छोटा सा रेस्टोरेंट है, 6 रेस्टोरेंट करके. तो यहाँ पे ज़रूर आइए गाइस, क्योंकि यहाँ की चाय, आंटी जी चाय बनाती है एकदम बढ़िया चाय. मैंने इससे अच्छी चाय पूरी ट्रिप में कहीं नहीं पी. आंटी जी खूब खूब धन्यवाद, आपको इतनी बढ़िया चाय पिलाने के लिए हमको. तो यहाँ हूँ मैं बैठे बैठे कहीं खो जाता हूँ मैं, बैठे बैठे कि चुप खो जाता हूँ मैं. क्या यही प्यार है, क्या यही प्यार है, हाँ यही प्यार है, हाँ यही प्यार है. ऐक एका कॉर्नरला ना हे असं फूड ट्रक लागलेलं आहे. त्याच्या ते एक्झॅक्टली अशा टर्नला आहे घाटच्या. म्हटलं थोडी पहाड़ों में आई और मैगी नहीं खाई तो खाक पहाड़ों में आई, इसलिए मैगी खा रही. तो इसलिए रुके यहाँ पे. तो अभी मैगी खा के फिर से निकलने वाले ऑन द वे टू होम. या फूड ट्रकच्या इथे आता मॅगीचा प्रोग्राम चालू आहे आमचा. पोरांना मॅगी खायचे. ते म्हणतात पहाड़ों में आए और मैगी नहीं खाई तो क्या खाई. पहाड़ों की मॅगी. तो पहाड़ों की मॅगी. काका घरी बसले बघा आमची. एक हसवल बघा. कंचना कंचना सेम हसवल. तर आता ट्रिपचा आमचा रिटर्न जर्नी चालू झाली आहे. भूक लागली होती, सो म्हणजे जेवायला आलं. आणि मी लिटरली हॉटेलचं नाव तुम्हाला दाखवतो, पंडितजी का शिवादा ढाबा. सो चांगलं वाटतं रेस्टॉरंट आहे. जस्ट एक हॉल्ट घेतला होता ॲक्च्युली, थोडं झोप येत होते म्हणून. आणि हॉल्ट घेतला तरी कुठे तुम्ही पाहू शकता इंडिया गेटला. हे आहे इंडिया गेट. तर आता इंडिया गेटला थांबलो. या बघा तुम्ही एवढ्या रात्रीचे 1 वाजता त्यावर पण आहे. इकडे चहा वगैरे मिळतं, हे फोटो वगैरे काढतात. सोलापूर. तर आत्ता सकाळच्या वाजल्या 5:30. आम्ही आहे जयपूरच्या शेजारी. म्हणजे जयपूर इथून अराऊंड 50-60 किलोमीटर आहे. आता फार झोप येत होती दोघांना पण, आम्हाला 2 ड्रायव्हरांना. सो म्हटलं चहा पिऊ. तर हायवे आहे हा, एक्सप्रेस वे सॉरी. तर आम्हाला एक छोटीशी अशी टपरी भेटली इथे. मग म्हटलं चहा पिऊ. मग आम्ही आता चहाची ऑर्डर दिली, चहा पितोय. त्यांनी त्याच काकांनी इकडे शेकोटी लावली होती, सो शेकोटी करत बसलो. मी आहे कुठे आहे रे आपण आता? राजस्थान. डोसा जिल्हा खरंच आहे. आलू डोसा जिल्हा. आलू गाव. का मसाला डोसा. मसाला डोसा. तर आम्ही आहे आता डोसा जिल्हा.
म्हणजे जयपूरच्या जवळपास कुठेतरी आहे. मग आता थोडा म्हणलं जरा चहाचा आस्वाद घ्यावा सगळ्यांना. 150 160 शिवाची गाडी त्यामुळे कोण मध्ये ना आधी नाही. इथं एका ढाब्यावर थांबलो तो चहा प्यायला. सगळे पोरं एवढे दमलेत गाडीत बसून बसून कशी झोपलेत बघा. हे बघा इकडे 2 ड्रायव्हरचे झोपलेत, तिकडे एक झोपला. Passenger comedy झाले सगळे. हा मॅच बघतोय. मला काय क्रिकेटचं नाद आहे काय माहिती. जसं इंटरनॅशनल प्लेयरच आहे स्वतःला काय नॅशनल आहे नॅशनल प्लेअर. आणि मी ब्लॉग शूट करतो मुवमेंट सेट. हे ब्लॉग मध्ये कंटेंट इकडे चहा प्यायला थांबलो होतो. चहा एवढा सुंदर आहे हे बघा. म्हणून पिलाच नाही चहा 4 जणांनी. एवढा सुंदर चहा आहे. तुम्ही पण या. धुळेच्या अलीकडे हायवेला. पोरांनो मला एक रिव्ह्यू द्या. कशी वाटली तुम्हाला ही ट्रिप? ट्रिप खूप छान होती. फर्स्ट टाइम माझा एक्सपिरियन्स होता अनिल, निखिल आणि शिवेंद्र सोबत येण्याचा. खूप छान वाटलं. छान वाटलं. तुला कसं वाटलं अनिकेत? 1 नंबर आलेला आहे ट्रिप. मस्त वाटलं. यासारखी ट्रिप होणं शक्य नाही या पुढच्या वर्षी. अनिल सर तुम्हाला काय वाटतं? खूप मजा आली ट्रिपमध्ये. खूप एन्जॉय केला मित्रांसोबत. आणि जे स्पॉट होते ते अप्रतिम होते. देवदर्शन तर झालं पण जी नैसर्गिक सौंदर्य होतं ते अप्रतिम होतं. आणि मला शिवाय राहिलं भाव ज्यांनी ट्रिप रंगवली त्यांनी वेगवेगळ्या कलरनी ट्रिप रंगवली. त्या रंगामध्ये अनिलने हा माझा लॅब आणि हा खूप फास्ट पळतो. खूप आनंद वाटला मला या ट्रिपमध्ये. डिके मी फार काय बोलणार नाही. एका शब्दात संबोधन. ट्रिप खूपच छान झाली आहे. खूप मजा केली आहे आम्ही. खूप मजा केली आहे या ट्रिपमध्ये. नैसर्गिक सौंदर्य पाहता देवदर्शनही झालेलं आहे. आकाश भाई या गाडी चालून बेशुद्ध पडला त्यामुळे आम्ही आकाश संपला. आकाश एकदम जबरदस्त आणि स्पिरिच्युअल ट्रिप झाली ॲज युजल. वर्षाची सुरुवात एकदम हाय नोटवर झालेली आहे. फुल ऑफ ब्लेसिंग ॲज युजल. अशीच अजून एक ट्रिप लवकरच अरेंज केली. आणि आमच्या ट्रिपचा मेन शक्तिमान टणांग टणांग टणांग. कशी वाटली तुला ट्रिप ही? या ट्रिपचं पूर्ण श्रेय माझ्या मित्राला जाते शिवाला. कारण मला एवढं लांब घेऊन कधी मी महाराष्ट्राच्या बाहेर कधी गेलो नव्हतो. पण आज शिवामुळे ह्या ट्रिप अरेंज करताना छान वाटलं. आणि एवढं सगळं अरेंज केलं असल्या कारणानं शिवाचं धन्यवाद. आणि सर्व पोरांचं एन्जॉयमेंट झालं असल्या कारणानं काय फुल एन्जॉय. दोन्ही गाडीचे सर्वा ज्यांनी गाडीच्या लाईट पासून जे गाडीच्या नटबोल्टापर्यंत आणि टायर ते डिकीपर्यंत सर्व सांभाळल्याबद्दल आणि किती वेळा टिकी उघडली तुम्ही सांगा. आणि गाडीचं पार्ट अँड पार्ट स्वतः पाहणी करून गाडी व्यवस्थितरित्या सांभाळल्याबद्दल आकाश पवार यांचे हार्दिक अभिनंदन. त्यांना मी 2 शब्द काहीतरी बोलू इच्छितो. तुम्हाला आकाश ही ट्रिप कशी वाटली? ट्रिप खरंच खूप छान होती. पण बाय रोड आपण जात असतो त्याच्यामुळे बऱ्याचशा प्रिकॉशन्स आपल्याला फॉलो करावं लागतात. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. कॅरी करावं लागतं. आपल्या गाडीचे टायर चांगले असले, गाडीचे बल्ब चांगलं असतं. ट्रिप एवढी सुंदर झाली आहे. एवढं 4000 किलोमीटर राहिलं. गाडीची हालत दाखवतो. धूळ खात पडली गाडी. एवढी धूळ बसली गाडी याच्यावर. कलर चेंज झाला गाडी. एवढी भारी ट्रिप आहे. या गाडीत तुम्हाला सांगते ट्रिप कशी झाली. मजा आली.